अशा रंजकता कौतुक आहे आणि आपल्या तुमच्या सन्मानार्थी त्याला प्रदान केलेला सन्मान महाराष्ट्राचा 2023. काय बोलणार आहे? कुछ तो है दया. नया है वह गड़बड़ चल रहा है. थँक्यू सो मच. अच्छा बघता तुम्ही, खूप छान वाटलं ऐकूनच. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत आहात ना? आज आम्ही पोचलेलो आहोत आता अर्थ एनजीओ प्रस्तुत सन्मान महाराष्ट्राचा. आम्ही सगळे आलेलो आहोत आणि वेळ झालेली आहे मध्ये जायची, तर चला मध्ये जाऊया आणि पाहूया कोण कोण पाहुणे आलेले आहेत ते सगळ्यांनाही भेटूया. चला या. हो नमस्कार, कसे आहात? थँक्यू. कशी बेटा? मस्त आहे. प्लीज या. मंडळी, एवढ्या मोठ्या अवॉर्ड शोला मी पहिल्यांदा आलेली आहे आणि आल्यानंतर माझे डोळे विस्पारले, कारण खूप मोठा पूर्ण असा सेटअप केलेला आहे. पुढे बघा किती मोठे मोठे कॅमेरे आहेत, क्रेनवरती कॅमेरे फिट केले आहेत. मागे किती मोठा क्राऊड आहे, मागे पण कॅमेरे लावलेले आहेत, लाईट्स, एवढा मोठा स्टेज. आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे शक्य झालेले आहे. आणि मी पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद बोलेन अर्थ एनजीओला. त्यांनी मला हा सन्मान दिला आणि आज मी VIP सीटवरती येऊन बसलेली आहे. आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. सोनू, कसं वाटलं तुला? मस्त ग माझं बाळ. अहो परदेशी प्रिन्स चार्ल्सला देखील मोहात पाडणारे तुमचे आमचे मुंबईचे डबे होते. चाकरमान्यांच्या पोटाच्या भुकेला सांभाळण्यासाठी सायकलची बेल वाजवत आणि पॅन्डलवरचा वेग वाढवत आपली मराठी शान असलेल्या पेहरावात रस्ता काढत आपल्यापर्यंत वेळ डब्बा पोहोचवणारे मुंबईचे डबे होते. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या उक्तीचा खरा अर्थ सापडला तो श्री गिरीश प्रभुणे यांच्या रूपात. आजच्या पिढीला आपल्या परंपरेबद्दल फारच कमी ज्ञान आहे असं मला वाटतं, नाही का? हो हो, वासुदेवा, असं सरसकट बोलू नका तुम्ही. आम्हाला पण आहे ज्ञान सगळं. काय म्हणाल? आम्हाला ज्ञान आहे सगळं. ज्ञान आहे सगळं आहे. मग तुमच्या ज्ञानातून आजच्या लोकसंगीताचं किंवा कोळी गीताचं एखादं उदाहरण देत आहे? गेला बनी बनी घूम
सिनेमा सृष्टीमध्ये नवनवीन बदल घडविणारा दिग्दर्शक, एक कमर्शियल फिल्म मेकर म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं ते व्यक्तिमत्व आहे महेश कोठारे. 28 सप्टेंबर 1957 रोजी यांचा जन्म झाला. यांनी कायदे क्षेत्राची पदवी संपादित केली आणि काही काळ वकिली सुद्धा केली. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्या महेश कोठारे यांनी बालपणीच ठरवलं होतं तुम्ही चित्रपट सृष्टीमध्ये करिअर करणार. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, आपल्या सगळ्यांचे लाडके महेशजी कोठारे यांना मी मंचावर याची विनंती करतो. सन्मान महाराष्ट्राचा 2023 हा पुरस्कार आपल्याला प्रदान करताना मला विशेष आनंद होतो. कुस्तीचं असलेलं वेळ आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, याच गोष्टींना आपल्या उराशी वागून आकाश आज या शिखरापर्यंत पोहोचला आहे. नागराज मंजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनय क्षेत्रात त्यांनी प्रथम सुरुवात केली. तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या वाटचालीला तुमचा आमचा सलाम. मंडळी, माझ्यासोबत आता आहे अमिता आणि ही आहे अमिताची बेस्ट फ्रेंड बरं का. बेस्ट फ्रेंड जशी माझी दुर्गा, माझी अर्चना, तशी नाव सांगा मैत्रिणीचं. चेतना देसाई. चेतना देसाई. आणि थँक्यू सो मच, खूप छान वाटलं तुम्हाला दोघींनाही भेटून. आणि सो मच तुला आहे. आणि 4 चांद लगा दिए जो प्रकार आहे ना तो हिच्याकडे आहे आणि शी डिझर्व. सो तुझं खूप खूप कौतुक आहे आणि बस यार अशीच पुढे जा. भारी आहेस तू, भारी आहेस. मला भरभरून प्रेम देतात, मग काय पळायला. अरे कि हम लोग को देना पड़ रहा है. तू ऐसे ले खींच के. You deserve. खूप कौतुक, खूप कौतुक. आल्यापासून नुसत्या गप्पा चालू आहेत आणि अमिताला भेटून मला असं वाटत नाहीये कोणतरी अननोन आहे. येस, ठीक आहे. तिच्या बोलण्यावरून ती जेवढं सांगते असं वाटतं की नाही फॅमिली मेंबर आहे ती. एक्झॅक्टली. मला मी विश्वासच करू शकत नाही की रंजिता माझ्या समोर आहे आणि ते पण ती तिथे जाणार आहे, महाराष्ट्र सन्मानची ट्रॉफी अशी हातात घेणार आहे आणि तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी असणार आहे. एक्झॅक्टली. आणि रोहनचं कौतुक जितकं करेन, रोहन हॅट्स ऑफ. सिरियसली तू आहेस म्हणून पूर्ण फॅमिली आहे. तू पिलर आहेस, पिलर आहे. ही आहे आई, चुम्मेश्वरी आहे, प्रतीक, कल्याणी, म्हणजे मी काही बोलूच शकत नाही. आणि ओवी तर, आणि ही जी टीम आहे ना. थँक्यू सो मच. अच्छा बघता तुम्ही, खूप छान वाटलं ऐकूनच. आणि मला खूप इच्छा होती का तुमचा इंटरव्ह्यू घ्यावा, तुम्हाला भेटावं. नक्कीच 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 भेटूया. येस, हा मजा येईल याला. खाता खाता बोलण्याची मजा वेगळी असते. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं भेटून. ओवी, हे बघ ओवी, या पण आजीसारखं छान छान जेवण बनवतात. मला पण शिकवा असा. हा, कोणते रोल बेटा? मॅगी चीज रोल ती शिकवणार. आणि मग तू काय शिकणार त्यांच्याकडनं? मच्छी. आपण पुण्याला आलो की नक्की भेटूया. आणि आम्ही छानसा एक कोलॅबरेशन व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडणार आहे. कमेंट करून नक्की सांगा. अच्छा,
पाटील आहेत आपल्या पुढच्या सन्मानार्थी, त्यांना प्रदान करूया अर्थ NGO प्रस्तुत सन्मान महाराष्ट्राचा 2023. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या सगळ्याच पुरस्कारार्थींसाठी. पण तत्पूर्वी सगळ्या पुरस्कारार्थींच्या वतीने ज्यांना हा पहिला सन्मान मिळालेला आहे अशा रंजिताताईंना मी विनंती करते की त्यांनी काय? सगळ्यांशी संवाद साधा. काय बोलणार आहे? कुछ तो है दया. नया है वह. सन्मान महाराष्ट्राचा माझ्या आयुष्यातला हा माझा पहिला सन्मान आहे आणि म्हणजे मी काय बोलू असं मला तर असं झालं आहे की जेव्हा मला ही गोष्ट कळाली की मला हा सन्मान मिळणार आहे, माझ्या अंगाला शहारे आले आणि मला इतका आनंद झालेला होता की असं वाटत होतं की मी कधी तिथे पोचते. आणि हा सन्मान मला आज मिळालेला आहे तर ते सगळं म्हणजे श्रेय जातं तुमचं सगळ्यांचं एवढं प्रेम. आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुम्ही सगळे मला बघतात, बोलतात की रंजिता तू किती आनंदी राहते, एकत्र कुटुंबाला जपतेस, एकत्रित राहते सगळ्यांच्या सोबत हसत खेळत. तर हे जे झाड आहे ना फुलणारं बहरणारं, त्याचं कारण हे आहे त्याचं मूळ जर झाडाचं चांगलं असेल तर ते झाड नेहमी बहरत हसत खेळत राहतं. आणि त्याचं मूळ आहे आमचे अहो म्हणजे रोहन पाटील. तर मी त्यांना आता इथे स्टेजवरती बोलवते आणि हा सन्मान मी त्यांना देऊ इच्छिते जर तुमची हरकत नसेल तर. चालेल का? बोलवू का? थँक्यू. आत्ताच्या काळात चित्र दिसतंय यशस्वी स्त्रीच्या मागे तिचे पती अत्यंत खंबीरपणे उभे आहेत. तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं मनापासून अभिनंदन. हा गुलाबजाम असाच छोटाच राहावा अशी इच्छा व्यक्त करत तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. हा ॲक्च्युली अर्थ फाउंडेशनचं सौभाग्य आहे मॅम की आम्हाला तुमचा सत्कार करायला मिळाला. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. अर्थ NGO प्रवीणा मॅडम, प्रवीण सर, थँक्यू सो मच. जेवढं थँक्यू बोलेन तेवढं कमी आहे खरं तर, कारण ती थाप जी आहे ती आज माझ्या आयुष्यातली पहिली थाप आहे माझ्या कामाची. तुमच्या भविष्याच्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. अर्थ NGO प्रस्तुत सन्मान महाराष्ट्राचा यांचे हे जे आज आयोजित करण्यात आलं होतं ते प्रवीण आणि प्रवीणा यांनी मिळून हे आयोजित केलं होतं. आणि कसं मॅनेज करतो तुम्ही हे एवढं सगळं काही? पाय दुखले असतील तुमचे, पाय दुखले असतील. शी इज द बॅकबोन. ती पाठीचा कणा आहे, ती सगळी तिची कल्पना आहे. सो अर्थ ही NGO आहे ही 2015 साली आम्ही बनवली. 2015 नंतर आम्ही शासनाबरोबर बरीचशी कामं केली, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र, अशा वेगवेगळ्या पॉलिसीजमध्ये काम केलं. 2019ला युनायटेड नेशन्सचं ॲक्रेडिशन मिळालं आम्हाला आणि त्याच्यानंतर आम्ही सलग काम करतो तर असे वेगवेगळ्या प्रकारचे युनायटेड नेशन्सचे इव्हेंट करतो आहे. 25 नोव्हेंबरला इंटरनॅशनल डे फॉर द एलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन आम्ही रेग्युलर तेजस्विनी अवॉर्ड्सच्या पुरस्काराने करतो. अर्थच्या स्टेट पार्टीज कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शनचे आम्ही परमनंट ऑब्झर्वर आहोत. युनायटेड नेशन्सच्या हाय लेवल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीचे आम्ही परमनंट ऑब्झर्वर आहोत. सो युनायटेड नेशन्सच्या बऱ्याचशा कॉन्फरन्सेस आणि कन्व्हेन्शनला आम्ही रेग्युलर जात असतो. आणि ही इंटरनॅशनल NGO आहे. ही युरोपमध्ये पण आहे, UK पण आहे, दुबईमध्ये पण आहे. आता US ला आम्ही चालू करतो आहे. रंजिताचं मी यूट्यूब चॅनल फॉलो करते आणि मला ते अतिशय आवडतं. रवा लावलेला बोंबील म्हणा किंवा तिचा पार्लर, तिचा दुबईचा प्रवास मला अतिशय आवडतं. तिचा पेहराव, ज्या प्रकारची नऊवारी ती नेसते आणि ज्या प्रकारे तिने महाराष्ट्र शाहीरचं ते गाण्यावरचं रील केलं होतं ते मला अतिशय आवडलं. तिची साडी अतिशय आवडली आणि मला रंजिता अतिशय आवडते. सो आय एम व्हेरी हॅपी ती आज ह्या कार्यक्रमाला आली आणि तिने आमचा सन्मान स्वीकारला. ह्याच्यासाठी मी तिचे आभार व्यक्त करते.
थँक्यू सो मच. मी यूट्यूब चॅनल बघत नाही नाही, पण मॅडम पण हां, पण yes, पण हां. जेव्हा कधी रंजिताचं यूट्यूब चॅनल बघत असते तेव्हा ते आवर्जून माझ्या मागे लागते की तू हे बघणं गरजेचं आहे आणि बघायलाच पाहिजेस. हो, आणि ते- कारण रोहन तिचं रेकॉर्डिंग करत असतो. आपण जसं म्हणतो एका सक्सेसफुल पुरुषामागे एक स्त्री उभी असते, तसं रंजिताच्या मागे तिचा रोहन उभा आहे, तसंच माझ्या मागे माझा प्रवीण उभा आहे आणि अशा आम्ही रागिणी आहोत आणि आम्ही काम करत राहू आणि खूप छान अजून काम करायचं आहे पुढे. तर माझ्या आयुष्यामध्ये माझे आईबाबा नाही आहेत, पण आईचं प्रेम मला रोहनकडनं मिळतं. बाबांसारखे जे हट्ट पुरवायची कामं तेही मी रोहनकडनं करून घेते आणि नवऱ्याचा भांडण कोणतरी हवं कारण म्हणूनही रोहन असतो आणि आणि एक गुरु मित्र म्हणूनही सुद्धा. आणि मित्र म्हणून सुद्धा रोहन सगळी पात्र पूर्ण करत असतो. ॲब्सोल्युटली आणि म्हणून मी स्वतःला खूप नशिबान समजते आणि म्हणून एवढी आनंदी दिसते तुम्हाला सगळ्यांना नेहमी. हो, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी रंजिताला आनंदीच बघतो. आणि आम्ही म्हणजे ह्या कार्यक्रमात आम्ही सगळ्यांच्या एव्ही बनवलेल्या होत्या. वेळेचा फार आमच्याकडे कमतरता असल्यामुळे आम्ही कोणाला बोलायला देऊ शकलो नाही, पण रंजिताने फार आग्रह केला की मला रोहनला थँक्यू म्हणायचं आहे. तर फक्त रंजिताचाच आग्रह आम्ही स्वीकारला आणि तिला ते रोहनला सरप्राईज द्यायचं होतं. तर आम्हाला अतिशय आनंद वाटला. धन्यवाद धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. माझी आजची पूर्ण तयारी झाली आहे. थँक्यू सो मच अनुष्का. तुला पहिले तर सांगेन कारण की तू इतका छान मला ब्लाऊज एका दिवसात स्टिच करून दिलास. अनुष्काचं शॉप आहे अवनी कलेक्शन, हे आहे आमच्या बोईसरला ओसवाल एम्पायरमध्ये. तर तिचा जो नंबर आहे तो स्क्रीनवरती आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देते. तुम्ही नक्की तिला कॉन्टॅक्ट करा कारण की तिने मला हा एका दिवसात ब्लाऊज शिवून दिला आणि इतका छान फिटिंग आणि हे सगळं वर्क केलं आहे, हँडवर्क हे सगळं त्यांनी केलं आहे स्वतः. खूपच छान. थँक्यू सो मच अनुष्का. आणि हिची मी ज्वेलरी घातली आहे बघा. तर ही जी ज्वेलरी मी मागवली आहे ती कांक्षणी ज्वेलरी अँड साडीजकडनं घेतलेली आहे. थँक्यू सो मच नेहा. एका दिवसात तू ही ज्वेलरी मला पाठवलीस त्यासाठी थँक्यू सो मच. आणि माझा आजचा मेकअप आमच्या प्रार्थनाने केलेला आहे. मला हा लूक हवा होता खरं तर. नेहमीच म्हटलं हेअर आपण चेंज करून जातो, काहीतरी वेगळी हेअरस्टाईल करतो, पण आजचा माझा लूक जो आहे ना, मला जेनेलिया देशमुख खूप जास्त आवडतात. तर मी म्हटलं येस मी जेनेलियासारखंच लूक करणार आणि येस तसा माझा लूक झाला आहे. मला कमेंट करून सांगा हा तसा लूक झाला आहे का. खूप जास्त आनंदी झाली आहे मी आणि आज मी माझ्या आईबाबांना खूप जास्त मिस करते. थँक्यू सो मच. ते वरतून मला पाहत असतील आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबतच आहे. त्याच्यामुळे आज ते जर माझ्यासोबत असते तर आनंदाश्रूने त्यांचे डोळे भरून आले असते. आणि मी मिस करते आईंना. आई असतात तर कदाचित त्यांच्याही डोळ्यांमध्ये आनंदाश्रू असते आज. आणि तुम्ही सगळेजण मावशी काका सगळेजण हा व्हिडिओ नंतर पाहालच आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि माझे हे जे व्ह्यूअर्स म्हणजे आपले क्रेझी फूडी रंजिता फॅमिलीचे जे फॅमिली मेंबर आहे त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आज मी इथे आहे. थँक्यू सो मच. असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम माझ्यासोबत नेहमी राहू द्यात. आणि रोहन तर बॅकबोन आहे आणि माझं बाळ ओवी कल्याणी प्रतीक माझे जे फॅमिली मेंबर माझे मित्रमैत्रिणी थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. आणि पुन्हा एकदा प्रवीण भाऊ आणि प्रवीणा वहिनींना थँक्यू सो मच. अर्थ NGOचे धन्यवाद. तर तुम्हाला म्हणते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आज जो आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे सन्मान महाराष्ट्राचा हे पाहून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा. अँड ऑलवेज कीप स्माइलिंग. हसत राहा, खेळत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा.